दिसलं का बरोबर? हा, आता बघा आपला काय करायचं आहे, गणिताचा काय करायचा, मॅरेथॉन सराव घ्यायचा. मॅरेथॉन, मॅरेथॉन म्हणजे कळते का? तुम्ही मॅरेथॉन हा शब्द ऐकला का? तुम्ही ऐकला नाही मॅरेथॉन? मॅरेथॉन रनिंग असते बघा. बरेच जण 6 महिन्याला, वर्षाला, 3 महिन्याला मोठ्या मोठ्या शहरामध्ये ती मॅरेथॉन रनिंग होत असते. त्याला कोणी फुल मॅरेथॉन म्हणते, कोणी अर्ध मॅरेथॉन म्हणते. म्हणजे 40 किलोमीटरची रनिंग असते, 20 किलोमीटरची रनिंग असते, पळायचं. मग ती स्पर्धा असते त्या दिवशी. जे जिंकलं त्याला मॅरेथॉन जिंकली म्हणतात. मॅरेथॉन म्हणजे काय थोडक्यात, आपण रोज 2-2 किलोमीटर पळतो, है की नाही? कोणी 1000 किलोमीटर पळते, कोणी नुसतं चालते, है की नाही? पण आपण काय करतो, थोडं थोडं करतो आपण वर्षभर. मॅरेथॉन म्हणजे काय असते, एकाच दिवशी पळायचं रट्टावून, मग 6 महिने पुन्हा पळायचंच नाही. मग 6 महिने मग आरामशीर चालायचं, मग कधीतरी एखादी मॅरेथॉन जॉईन करायची, मग त्या दिवशी पळायचं. म्हणजे काय होते, शरीराचा जे एनर्जी आहे आपली, ती जी आपण वापरत नव्हतो, की आपला जे ऍक्टिव्हपणा होता, जे कमी झाला होता, ते ऍक्टिव्हपणा काय होते, ते वापरायला लागतो आपण, आणि आपण ऍक्टिव्ह होतो. आणि आपलं जे मरगळेपण आहे ते निघून जाते. म्हणजे आपल्या शरीराची काय ताकद आहे, स्ट्रेंथ आहे, ते आपल्याला त्या दिवशी रनिंगमुळे कळते. मग तसं गणिताचं मॅरेथॉन, मराठीचं मॅरेथॉन, इंग्रजीचं मॅरेथॉन म्हणजे काय, जे तुम्ही अभ्यास केला वर्षभर 6 महिने, मग तेच त्या अभ्यास केलेल्या गोष्टींचा सराव घ्यायचा. पण कोणत्या गोष्टीचा? एकाच गोष्टीचा नाही. आपण काय करतो, बेरजेचा सराव घेतो, वजाबाकीचाच घेतो, कधी गुणाकाराचा घेतो, कधी भागाकाराचा घेतो, कधी पाड्याचा घेतो, है की नाही? पण आता काय करायचं, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे 4 गोष्टी एकदाच शिकायच्या एका दिवशी. आपण शिकलो झालो, आपण शिकलो आधीच, त्याची काय करलो आपण, प्रॅक्टिस करायला. म्हणजे त्याचं काय करलो आपण, मॅरेथॉन करायला. मॅरेथॉन कशाचं मॅरेथॉन? मॅथचं मॅरेथॉन. मग त्याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. तर मी काय करणार, आधी बेरजेचे 2 उदाहरणं समजून सांगणार, आणि त्याच्यामध्ये मी काय करणार, बिनहाच्याची घेणार नाही. काय बिनहाचे तुम्हाला ऑलरेडी येते, डायरेक्ट हाच्याची. वजाबाकीचे, उसण्याचे 2 उदाहरणं समजून सांगणार, गुणाकाराचे 2 उदाहरणं समजून सांगणार, ज्याच्यामध्ये 2-2 अंकाचे राहणार, 2 अंक 3 अंकाचे राहणार, आणि भागाकार समजून सांगणार. भागाकारामध्ये पूर्ण भाग जाणार राहणार, नाही तर पूर्ण भाग जाणारा नसणार. तर आधी मी काय करतो, बेरीज घेतो. हा, दीपानंद उभा राहा. वरची संख्या आवाज किती होती? 4300. हा, बस खाली. हा, अर्णव, खालची संख्या आवाज. 398. शाबास. आता आपल्याला काय करायचं, 4354 मध्ये 398 काय करायचे आपल्याला, मिळवायची, मिसळायची, आहे की नाही, जमा करायची. मग हे करत असताना एकक संख्येमध्ये एकक संख्या मिळवायची, दशक संख्येमध्ये दशक संख्या मिळवायची, शतक मध्ये शतक मिळवायची, हजार मध्ये हजार मिळवायची. जर 1000 मधली 1000 असेल तर मिळवायची, नसलं जे आहे ते लिहून टाकायची, किंवा अगोदरचा हातचा असेल तर त्याच्यामध्ये मिळवायचा. मग ते लिहित असताना काय करावं लागेल आपल्याला, की वरच्या संख्याच्या खाली बरोबर संख्या लिहावं लागतील आपल्याला. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने संख्या लिहिल्या, 4354 आहे, चला ठीक आहे, आणि खाली पण सौरव 398 आहे, मग लिहिताना काय केलं, 398 इथे लिहिली. हे बरोबर आहे का? ही बेरीज आपली काय होईल, चुकल. कारण एकच स्थानी 4 आहे, तुम्ही 4 ला 4 खाली सरळ घेताल, कारण याच्या खाली कोणता अंकच नाही. मग असं नाही करायचं. लिहित असताना काय करायचं, मागून पुढे लिहायचं, मागून पुढे लिहायचं, पुढून मागे लिहायचं नाही. का? कारण बेरीज आपल्याला मागून पुढे करायची. श्वेता, बेरीज आपल्याला मागून पुढे करायची, पुढून मागे करायची का? नाही. तर आपण काय करूया, वरच्या पद्धतीने आपण बेरीज करूया. मग काय करायचं, एककामध्ये एकक मिळवायचा, दशकामध्ये दशक मिळवायचा. मग 4 आणि 8 आता तुम्ही काय करता, बेरीज करताना कोणी अंगाच्या, कोणी हातावर मोजती, कोणी रेषा मारती, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कृती असतात हे करण्यामागच्या. पण यातला सोपा मार्ग काय करायचा, ज्यावेळेस एका संख्येमध्ये दुसरी संख्या मिळवायची असते, तुझं नाव काय बाई, लक्ष दे इकडं, ज्यावेळेस एका संख्येमध्ये दुसरी संख्या मिळवायची असते, त्यावेळेस त्या 2 अंकामधला जो मोठा अंक आहे तो ध्यानात ठेवायचा, है की नाही. आणि आपले हे जे बोट आहेत, या बोटावर 3 कांडे असतात. किती असतात? 3 कांडे म्हणजे रेषा ध्यानात ठेवायची, 1 2 3. 4 बोटावर 12 व्हायले, 4 बोटावर किती व्हायले, 12 व्हायले.
आणि अंगठ्यावर 2च असते तर 12 आणि 2 14, म्हणजे 14 याच्यावर फिक्स आपले ठरलेले आहेत. पण तुम्हाला पाठ पाहिजे. 2 बोट भरले म्हणजे 6 झाले, 2 बोट भरले म्हणजे 6 झाले, 1 बोट भरलं म्हणजे 3 झाले, 3 बोट भरले म्हणजे 9 झाले, 3 त्रिक 9, 4 बोट भरले म्हणजे 12 झाले. 1 बोट भरलं पहिलं, दुसऱ्याचं एकच भरलं म्हणजे हे 3 आणि 1 4. मोजायचं कशाला? 1 2 3 4, हे 3 आणि 1 4, याचे 2 याचे 1 म्हणजे 6 आणि 1 7, याचे 3 3 त्रिक 9, 9 आणि 2 11, 2 वर भरले की. असं आपण ध्यानात ठेवायचं. मग काय करायचं? या 2 अंकामध्ये जो मोठा अंक आहे तो काय करायचा आपण ध्यानात ठेवायचा. म्हणजे मोठा अंक कोण आहे? 8 आहे. मग या 4 मध्ये 8 मिळवले की नाही आपण? 4 मध्ये 8 मिळवले काय आणि 8 मध्ये 4 मिळवले काय? हे नितीन बोल नको तू. 4 मध्ये 8 मिळवले काय आणि 8 मध्ये 4 मिळवले काय? म्हणजे टरबुजावर चाकू पडला काय आणि चाकूवर टरबूज पडला काय? फुटणार टरबूजच आहे, ठीक नाही? तसं मग काय करायचं? 8 मध्ये 4 मिळवू आपण. मग 8च्या पुढे आपण 4 मोजायची. आपल्याला माहित आहे 4 कुठरोग आहे ती, कुठरोग आहे 4, हे 3 आणि ही 1, तो संपलं 4 इथं, ठीक नाही? मग काय करायचं? 8च्या पुढे 4 मोजायची. 9 10 11 12 संपलं, हे संपलं. मग 12ला काय करायचं? 12ला 2 घ्यायचे आणि 1ला काय करायचं त्या बाजूच्या. आता बघा इथं पण बऱ्याच जणांचं काय होते, कन्फ्युजन होते बेरीज करताना, की तुम्ही काय करताय कधी कधी 1 घेता इकडला. जसं आपण उजवीकडून डावीकडे बेरीज करायलो तसं घेत असताना आपण अंक उजवीकडचाच घ्यायचा. उजवीकडचा अंक कोण आहे? 2 आहे. डावीकडच्याला काय करायचं? हातचा ठेवून द्यायचा. मग या 2ला घ्यायचं, 2ला घेतल्यावर 2ला कट करून टाकायचं, 2ला इथं घ्यायचं. मग हा जो 1 उरला, आता याचं काम झालं म्हणून या 4च्या बाजूला जे 5 आहेत त्याच्या डोक्यावर 1 देऊन टाकायचं. हे कळलं का सगळ्याला? मग काय करायचं? 5 आणि 1 6 आधी करून टाकायचे. 5 आणि 1 6 काय करायचे? करून टाकायचे. पॉज कर. 5 आणि 1 6 करून टाकायचे. म्हणजे इथं किती झाले? आता 6 झाले. 5 आणि 1 6 करून टाकायची. मग 6 मध्ये आपल्याला 9 मिळवायचे आहेत. किती मध्ये मिळवायचे आहेत? 6 मध्ये. 5 मध्ये 9 मिळवायचे का? नाही, कारण 5 मध्ये ऑलरेडी अगोदरचा हातचा आपण काय केला? मिसळला. आता मिसळण्याची प्रक्रिया कशी माहिती आहे? आपल्या घरी बघा बऱ्याच वेळा आई सकाळी वरण करते, वरणामध्ये काय असते? डाळ असते. वरणामध्ये काय असते? डाळ असते. पण आईच्या ध्यानात येते की खाणाऱ्या लोकांचं 6 जणांचं केलं होतं, पण ऍक्च्युली 4च लोक आहेत. मग आई काय करते? थोडीशी डाळ काढून ठेवते आणि 4 लोकांना जेवढी डाळ लागते तेवढ्याचं वरण करते. संध्याकाळी आई काय करते? पुन्हा 6 लोक संध्याकाळी जेवायला येणार. मग संध्याकाळी डाळ टाकावं लागेल ना, कारण आपल्याला कारण डाळ किती लोकांची आहे?